नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन नंबर 6 चा आज पहिला भाऊचा धक्का रंगणार आहे. आणि या पहिल्या भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊ हे जबरदस्त अशी स्पर्धकांची शाळा घेताना दिसणार आहे. विशेष करून तन्वी कोलते आणि तिची सख्खी चुलत मैत्रीण रुचिता जामदार या दोघींची जबरदस्त अशी शाळा होणार आहे. आणि या दोघींची शाळा घेण्याची कारण जवळपास सेम आहे. आता ही जी तन्वी कोलते आहे तिने पूर्ण आठवडाभर अक्षरशः घर डोक्यावर घेतलं आणि जे कोणी वयाने किंवा कामाने मोठे आहेत त्यांचा अजिबात रिस्पेक्ट केला नाही, त्याला अपशब्द वापरले आणि बिग बॉसच्या घरात सतत भांडण तंटे तिने केले. त्यामुळे रितेश भाऊने तिला तंटा क्वीन हा किताब दिलाय. तर इकडे तिची सख्खी चुलत बहीण मैत्रीण ती म्हणजे रुचिता जामदार हिने सुद्धा बऱ्यापैकी तेच केले. स्वतःला वाघीण म्हणून समजत होते, परंतु ही बिग बॉसच्या घरातील पहिली अशी वाघीण आहे की ती स्वतःलाच पंजा मारत होती असं रितेश देशमुख सांगताना दिसत होते. आणि तू महाराष्ट्राचा व्हॉइस नाही तर नॉईज आहे असं म्हणून तिला सांगितलं आहे. आता या दोघींची शाळा का घेतली त्याची कारण बघा. या दोघीही अगदी सेम वागतात. या दोघींनी मागचे जे 5 सीझन आहेत ना ते अक्षरशः पाठ करून आलेत, बघून आलेत व्यवस्थित. नुसते बघून नाही तर खाऊन पिऊन आलेत, हे स्पष्ट दिसतंय. त्यांना असं वाटतं की लाऊडली बोललं म्हणजे आपण दिसतोय, आपल्याला बघतात, कॅमेरे आपल्याकडे येतात असं त्या दोघी नाही वाटतं. पहिलं कारण म्हणजे या दोघी आहेत ना आपलं भांडण नसताना, कुठलंही कारण नसताना दुसऱ्याच्या भांडणामध्ये जातात आणि आपला मुद्दा बनवतात, हे एक कारण. दुसरं म्हणजे मोठ्या आवाजात बोलणे, इरिटेट बोलणे. दोघेही सेम मोठ्या आवाजात बोलतात म्हणजे कॅमेरे आपल्याकडे येतील असं दोघे अगदी ती व्यवस्थित काळजी घेतात. तिसरं महत्वाचं कारण आहे ना, अजिबात दुसऱ्यांचा हे लोक रिस्पेक्ट करत नाही. विशेष करून ती तन्वी अजिबात रिस्पेक्ट करत नाही. आपलं जे म्हणणं आहे ते पटापट पटापट मांडायचं, बाकी काय सांगतो तो गेला तेल लावत असं या दोघींचं आहे. विशेष करून तन्वीचं म्हणणं आहे. आणि चौथं आणि अत्यंत महत्वाचं कारण, या दोघीही समोरच्याचा अक्षरशः पाण उतारा करतात, खूप अपशब्द वापरतात. ही जी कारणं आहेत ना ही दोघींची जवळपास सेम आहे. तर याच्यावरतीच रितेश भाऊने आज या दोघींची जबरदस्त कान उघडणी करत शाळा घेतली. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे आहेत ना, ह्या दोघी पण मागचे जे काही सीझन आहेत ना ते व्यवस्थित बघून आल्यात. आणि आपण आरडाओरडा केला की आपण दिसतो, मोठ्याने बोललं की आपण दिसतो असं त्यांनी एकंदरीत बघितलं आहे. बघा, जेव्हा आपण बोलतो की नाही तेव्हा आपल्याकडे कॅमेरे येतात, हे त्यांनी ओळखले. आवाज मोठा झाला की कॅमेरा आपल्याकडे आला, हे त्यांनी बघितलंय आणि त्याच पद्धतीने या दोघीही वागताना दिसत आहेत. तर ही जवळपास दोघींची सारखीच कारणं आहेत. यामुळेच या दोघीही आज रितेश भाऊंचा जबरदस्त असा शाब्दिक मार खाताना दिसणार आहेत. तर मित्रांनो, या दोघींची आज जबरदस्त कान उघडणी करत रितेश भाऊ शाळा घेताना दिसणार आहेत. तर याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हो, एक लक्षात असू द्या की या दोघींनी बिग बॉसचं घर हा पहिला आठवडा चालवला, हे सुद्धा आपल्याला बघायला लागेल. तर या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.